स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटात शरद पवार गटाची जबरदस्त फाईट, अजित पवार गटाची केली हवा टाईट। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा, विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। विटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कैलासवासी काशीबाई देवाप्पा मुळीक सभागृह विटा येथे युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आयोजित राज्य रक्षण युवा प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं। यावेळी उपस्थित शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धडाकेबाज मनोगत व्यक्त करत विटातील अजित पवार गटाची हवा टाईट केली। यावेळी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विराज नाईक, शिराळा तालुका अध्यक्ष BK नायकवडी, सांगली जिल्हा राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष संतोष जाधव, बाळासाहेब पाटील, ॲडव्होकेट संदीप मुळीक, माणिकराव पाटील, नितीन दिवटे, मनोहर चव्हाण, अजित जाधव, रमेश मोहिते, सुवर्णा पाटील, भूमी कदम, अस्मिता मोरे, नानासाहेब मंडलिक, महेश फडतरे, निखिल गायकवाड, गणेश कदम, तात्या सुनिकम, महादेव मंडले, पद्माकर यादव, सचिन मेटकरी, शरद मुळीक, गणेश मुळीक, सागर बेले, मनोज मंडले, गौरी सुळे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रमाचं संयोजन संभाजी मोरे, धनंजय टेके, विवेक जोग, मंदार बरुडे यांनी केलं होतं। सरांनी एवढं तुम्हाला रिफ्रेश केलेलं आहे, पण आता माझ्याकडे जो विभाग दिलेला आहे तो विभाग आता पक्ष पार्टी हा संदर्भाने थोडा येईल, पण त्याच्या पलीकडे जाऊन इथे बसणाऱ्या प्रत्येक पोरांना जरा सगळ्यांनी मोबाईल खिशात ठेवा। कोणी मोबाईल घ्यायचा नाही हातामध्ये, जरा 10 मिनिटं त्याच्याशिवाय आपण राहू शकतो का बघूया। तिच्याशिवाय त्याच्याशिवाय राहणं अवघड असतं, पण किमान मोबाईल शिवाय राहणं काय फार अवघड नाही। त्यामुळे थोडं एक 10-15 मिनिटं, अर्धा तास, जास्तीत जास्त वेळ घेणार नाही। हे सगळं झाल्यानंतर तुमची खास जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे, त्यामुळे कोणी गडबड करू नका। आणि आता या क्षणाला मी जर माझं काही या देशासाठी देणं लागत असूनही जर देण्याचा प्रयत्न करत नसेल तर मग काही माझा उपयोग नाही या जगामध्ये। मला इथं राहण्यामध्ये काय माझा अर्थच नाही। ज्या भूमीमध्ये मी जन्माला आलो, ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो, ज्या मातेच्या उदरामध्ये मी जन्म घेतला, 2 गोष्टी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, माती आणि माता यांच्यामध्ये वेलांटीचाच फरक आहे, पण यांच्या बाबतीत जो कृतज्ञ राहील, कृतज्ञपणा वागेल, तो आयुष्यामध्ये जगूनही त्याचा उपयोग नाही। आणि म्हणून तुम्हाला थोडंसं सावधगिरीनं आणि जागरूकपणानं जबाबदारीचं भान ठेवून या देशाचा नागरिक म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे, मी काहीतरी इथला देणं लागतो, म्हणून कुणाच्या तरी विचाराच्या ओझ्याखाली दबायचं बंद करून मला माझा स्वतःचा काहीतरी विचार आहे आणि त्या विचारानेच मला वाटचाल करायची आहे। त्यात जे मला योग्य वाटेल, जे खरं असेल, सत्य असेल, चांगलं असेल, त्याच्या बरोबर कसं मी मिसळून जाईल आणि सत्याची बाजू कशी मजबूत होईल, या दृष्टिकोनातून तुम्ही तयार झाला पाहिजे आहात। म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार साहेबांच्या प्रदेशाध्यक्षांचा, आदरणीय जय पाटील साहेबांचा वाढदिवसाचं कारण निमित्त आणि विराजदादांची संकल्पना की हो, कार्यकर्ता हाच सगळा करता करविता आहे आणि त्याला आपल्याला ट्रॅक वरती आणायचं आहे। तुम्ही मत उद्या कोणाला देणार आहे, कुठं देणार आहे, काय करणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये आता आजपर्यंत काय भरलेलं आहे मला माहिती नाही। सरांनी ते सगळं जवळपास बऱ्यापैकी पुसून धुवून स्वच्छ तुम्हाला निर्मळ करायचं काम केलेलं आहे। कोऱ्या मनाची पाठी तुमची आता माझ्या डोळ्यासमोर आहे। आम्ही आज याच्यावरती कोरायचा प्रयत्न करू, ते 100% सत्य असणार आहे आणि हे सत्य घेऊन उद्याच्या भारताला तुम्हाला घडवायचं आहे। यासाठी तुम्हाला एक अर्धा तास इथं माझ्या समोर बसायचं आहे। हा संवाद असणार आहे, हे माझं भाषण असणार आहे, मी एकटा बोलणार नाहीये, मी तुमच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आहे। आज थोडंसं काळजावरती हात ठेवून सांगा की माझा या जगात जन्माला येऊन काय उपयोग झाला। कुटुंबाला झाला असेल, हरकत नाही, व्हायला पाहिजे। नात्यांसाठी, गोत्यांसाठी झाला असेल, हरकत नाही, झाला पाहिजे। पण राष्ट्रासाठी, समाजासाठी, देशासाठी मी काय करू शकलो, विचारा स्वतःला कधीतरी प्रश्न। मी काय केलं? कुणीतरी संत म्हणून एखादं झाड लावतो, कुणीतरी संत म्हणून एखाद्या सामाजिक कार्यक्रमात, सामाजिक चळवळीत उभा राहतो, जातो, फोटो काढतो, पेपरमध्ये नाव येतं आणि काय होतं। पण झालं का? माझी एवढीच जबाबदारी आहे का? आहे का जबाबदारी एवढीच? त्याच्या पलीकडे काहीतरी काम आहे आपलं। समाजकारणात, राजकारणात काम करत असताना आपल्याला बरंच काही करायचं आहे आणि हे माफ करा, मला थोडंसं फिरतच राहावं लागेल, कारण सुसंवादाचा हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे। मी
कधी कोणाला बोलवेन, आज ठरवा मनाला, बायका पोरांची शपथ घ्या की मी आज बोलणार आहे. मनातल्या मनात घेऊन टाका, मनातल्या मनात मी बोलणार आहे. मी आपण एका परिवारातले आहोत. आपल्याला कशाची भीती आहे, कोणाला घाबरायचं आहे, कशासाठी घाबरायचं आहे? बरं इथं काही चुकलं, आपल्याला कोणी फसावट होणार आहे का? काय प्रश्न आहे? आपण जोपर्यंत बोलणार नाही, अहो बोल, प्राणी सुद्धा बोलतात. आमचे गुरुवर्य मार्गदर्शक शिक्षक आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं प्राण्यांची भाषा सांगतात. प्राण्यांना जर कळत असेल एकमेकांचा संवाद, तर माणसांचा संवाद का होत नाही? माणसांचा संवाद फक्त जेवला का, खाल्ला का, किती प्रगती झाली एवढंच आहे का? ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाची जडणघडण होण्यामध्ये आपण कुणीतरी आहोत याचा विचार आपण करणार आहोत की नाही? व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आणि राष्ट्र म्हणून. मग याच्या पलीकडचं जगणं तर काय असतं? ह्यापेक्षा वेगळं काही जगणं असतं का? मी माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, एवढ्या पुरतं जर आयुष्याकडे आपण बघत असलो तर आपण फार फार संकुचित आहे, अल्पसंकुचित आहे. प्रसिद्ध जर्मन नाटककार आहे बर्टोल्ट ब्रेक्ट नावाचा. या जगातला तुम्ही सगळ्यांना बऱ्यापैकी शिकलेले आहात. तरी तुझं शिक्षण किती झालं? जरा थोडा यांच्यासाठी आवाज मोठे सांगा. लॉचं शिक्षण घेतात म्हणजे तुम्ही साक्षर, तुम्ही सांगा 11वी कॉमर्स. पाठीमाग चव्हाण तुम्ही उभे राहा, फक्त शिक्षण सांगा मध्ये मोठेही सांगा. BCA फर्स्ट इयरला म्हणजे तुम्ही शिकलेला आहात बऱ्यापैकी. मामा तुमचं शिक्षण किती झालंय? टोपीवाले मामा थोडा आवाज आहे, मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा. 8वी म्हणजे बऱ्यापैकी अगदी या वयाच्या माणसांना जरी विचारलं तर 8वी शिक्षण झाले, कोणाचं BCA झाले, कोण लॉ शिकते, अजून कोणी काय. म्हणजे तुम्ही साक्षर आहात असंच ना? मग निरक्षर कशाला म्हणायचं? साक्षर आणि निरक्षर ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे असं माझ्या वाचनात ऐकण्यात आलं होतं. कोणाला वाटतंय साक्षर आणि निरक्षर मध्ये? पोरांना तुमच्यात सांगा. साक्षर म्हणजे काय? मोठे सांग, जे असेल ते. जरा आवाज सगळ्यांना येऊ द्या. थोडासा काही खाली त्रास फार करणार नाही आपण. माझ्या आवाजाच्या वेळेला मी माईक लांब ठेवतो, पण बाकीच्याच ऐकायला येतो. माझा आवाज मोठा अगदी बरोबर. अच्छा, ह्याच्या पलीकडे साक्षर निरक्षराची काही व्याख्या आहे का? तुम्ही सर्वसाधारणपणे एखाद्या विषयापर्यंत, आपण एखाद्या मुद्द्यापर्यंत तिथंच पोहोचलेला असतो, त्याच्या पलीकडं कधी त्याचा विचार करत नाही ना. म्हणजे जसं क्षितिज असतं, आपल्याला जिथं आभार टेकलाय असं वाटतं तिथंपर्यंतच ही दुनिया आहे असं आपल्याला माहित असतं, बरोबर ना? पण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं ते पुढे पुढे गेलेलं असतं, बरोबर ना? पण आपण ते जिथं टेकलेलं दिसते तिथंपर्यंत जातो का? जात नाही ना. त्यामुळे आपल्याला माहित नाही की पुढे अजून जग आहे. तसं निरक्षर या शब्दाचा अर्थ की आपल्याला एवढंच माहिती आहे की ज्याला काही येत नाही लिहिता वाचता, किंवा साक्षर म्हणजे ज्याला काही लिहिता वाचता येते ते. पण निरक्षर अजून वेगळ्या अंगाने असू शकतो. तो बर्टोल्ट ब्रेक्ट सांगतो त्याच्या एका लेखामध्ये की या जगातला सर्वात दरिद्री आणि भिकारला, अत्यंत नीच, मी हे सगळे शब्दप्रयोग, मी माफी मागेल तुमची की बरेच शब्दप्रयोग माझ्याकडून असे जाणार आहेत. आणि जे जे काही चांगलं ऐकायला येतं ते तुम्ही खाली सांगायला सुरुवात करा. चांगलं, वाईट नाही सांगायचं, चांगलं. आता जे जे ऐकायला मिळतं ते खालच्या लोकांना खाली सांगायची पद्धत. आणि काय आहे ते सगळं बिघडलेलं आहे. एक छोटासा इव्हेंट आहे आपल्याला, मला फक्त 6 लोकांची गरज आहे. 6 लोकांनी इथे यायचे माझ्यासमोर. चला, मी नाव घ्यायच्या आधी उठायचे, विशेषतः मुलांनी उठायचे. तुम्ही तिलायचं कधी उठा, काही विचारणार नाही तुम्हाला, फक्त एक छोटीशी कृती आहे, उभा राहायचं. या चला, आज बोलायचंच आहे ना, थोडस धाडस करून उठा. या पटकन. सर कोणाला अजून एक जण या, कोणतं अजून एक दोघे या दोघे. जमान वेळ घालवायचा नाही. जेवायची वेळेतच तुम्हाला जेवण मिळालं पाहिजे, त्यासाठी मला लवकर संपवा. दोघे जण आला का? सगळ्यांनी पुढे बघायचं. फक्त हा शेवटचा मुलगा माझ्याकडे बघेल आणि माझ्याकडे बघून मी त्याला जे सांगितलंय तो ते पुढच्याला सांगेल, पुन्हा तो पुढच्याला सांगेल, पुन्हा तो पुढच्याला सांगेल.
ओके, साधी सोपी गेम आहे, काही अवघड नाही, फक्त बघायचंय आणि करायचंय. जे आपल्याला सांगितलंय तेच आपण करायचं आहे. फक्त शब्दाचा उच्चार करायचा नाहीये, फक्त कृती करायची. काही अवघड नाही, साधं सोपं आहे. ठरवलं तर होऊ शकतं. बघा मी जे सांगतोय ते पुढच्या आता मी जी याला कृती दाखवलेली आहे ती कृती तो पुढे सांगणार आहे. चालेल, फक्त एकट्यानंच बघायची आणि ती करायची. थांब थांब थांब, त्याला बघू दे. समोरासमोर तोंड करायचं आणि बघायचं नाही, तेच पुढच्या करून दाखवायचं. बाकीच्यांनी बघायचे सगळे. अरे जरा सर घ्या, जरा अंतर घ्या. त्याला सांगितलं दाखवलं, बर परत एकदा दाखवा. हा बघा बघू दे, त्याने बघून करा नीट. आणखी एकदा दाखवा त्यांना. इकडे तोंड करा ना आमच्याकडे, म्हणजे बघा, बघायला तोंड इकडे करा. हा करून दाखवा तुम्ही, तुम्हाला जे समजलं ते करून दाखवा. काय समजलं याच्यातून? बसा. काय समजलं तुम्हाला? हा, जयंत पाटील साहेबांनी काय सांगितलं होतं आणि आम्ही इथं काय करायला लागले? जे सांगितलं त्याच्यामध्ये किती बदल झाला खाली येईपर्यंत झाला ना, बघितलं का तुम्ही? म्हणजे कुठलंही काम, कुठलाही विचार, जसं आता नायकवडे सरांनी सांगितलं की सत्य बाजूला राहतं आणि काहीतरी भलतंच समोर येतं आणि तेच खरं असं वाटायला लागतं. झिरपणीचा सिद्धांत, अगदी बरोबर. आता ही अवस्था वैचारिक क्षेत्रामध्ये आहे, राजकीय क्षेत्रामध्ये आहे, शासकीय योजनांच्या बाबतीमध्ये तर भयानकच आहे. हे कधी बदलणार? हे प्रत्येकामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये, आम्ही त्या प्रक्रियेतून, आम्ही आता थोडं डोळसपणानं आदरणीय बापू ही सगळ्या माणसांच्या सहवासात आल्यापासून आम्हाला थोडं दृष्टी आता यायला लागली. अजून आम्ही परिपूर्ण म्हणत नाही, पण हे जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही की प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणानं बघा. ह्यांनी आता इथं बसलेल्या लोकांनी, म्हणजे इथं असणाऱ्या माणसांनी, त्यांना काही अनुभूत नव्हते काय होणार आहे, काय करायचंय. पण प्रत्येक कृती जर डोळसपणाने केली असती तर आहे अशी कृती शेवटच्याला सुद्धा करता आली असती. साधं सोपं आहे ना. आपण वैचारिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारे डोळसपणानं काम न करण्यामुळं आपल्या देशावरती लोकशाही आता धोक्यामध्ये आलेली आहे. आपल्याला इकडं काळजीपूर्वक बघावं लागेल आणि या परिवर्तनाचा धागा ह्या तुम्ही आणि आम्ही आहोत. जसं सरांनी सांगितलं, ही लढाई कुठल्या पक्षांची असणार नाही. काही जणांना वाटेल की आम्ही नाही या पक्षामध्ये, पण आम्हाला बसवलंय. ही लढाई पक्षांची नाहीये, ही लढाई देशाच्या लोकशाहीच्या रक्षणाची आहे. कोण उमेदवार असतील माहिती नाही, ते 18चे किती आहेत, 18च्या आतले किती आहे माहित नाही, पण 18च्या आतली मुलं सुद्धा जे 18 सीमांत त्यांना सांगू शकतात की ही लढाई देशाच्या लोकशाहीच्या रक्षणाची आहे. विकास कामं येतात जातात, सगळ्या घोषणा, हे सगळं चालत राहतं. देश आणि देशातली माणसं राहिली पाहिजे, देशातला विचार टिकला पाहिजे, देशाचा इतिहास मिटला नाही पाहिजे, यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं थोडं जागृतपणानं आपापल्या गावामध्ये, गल्लीमध्ये, आता काय करावं लागेल एक शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्हाला गावात कामाला सुरुवात करावी लागेल, तुमच्या गल्लीमध्ये करावी लागेल. लगेच तुम्हाला कोणी पुढारी करणार नाही, इतकं सोपं ते नाही. तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये उतरावं लागेल. गावातल्या घरापासून, आपल्या अंगणातला कचरा काढण्यापासून सुरुवात करावी लागेल तुम्हाला. बाबा हे माझ्या अंगणात कचरा झालेला मी काढतोय, दुसऱ्या चौघांनी तुमचं बघून ते करायला सुरुवात करते. लिडरशिप कशी होते? सुरुवातीपासून आपल्याला, आपण त्याची स्वतःपासून सुरुवात केली तरच लिडरशिप तयार होत असते, अन्यथा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पहिला मुद्दा मी सांगितला की स्वतःपासून सुरुवात करा. कोणाला काही शब्दात सांगायला जाऊ नका. तुम्हाला स्वतःला आधी सुरुवात करावी. कुठलीही गोष्ट काय करायचं असतं? लोकांच्या घरामध्ये काय राशन पाणी भरायचंय का? लोकांची कामं करायचे, लोकांच्या पर्यंत जायचं. कसं जायचं?
ग्रामपंचायत मध्ये किती जण जातो आपण? तुम्ही कधी गेलाय का ग्रामपंचायत मध्ये? तुम्ही गेलाय कधी मुलीनो ग्रामपंचायत नगरपालिकेत? तुम्ही गेलाय कधी? नाही गेला. जायला पाहिजे. तुम्ही गेलाय कधी? कधी गेला? तुम्ही गेलाय कधी ग्रामपंचायत मध्ये? गेला काका? तुम्ही गेलाय का ग्रामपंचायत मध्ये कधी? अच्छा, तुम्ही सांगा तुमचे ग्रामसेवक कोण? कर्ज आहे माहिती का? इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. कोणी म्हणू नका अरे आपलं काय सोसायटी सोडून दुसरं काय नाही, माफी का होते ना, म्हणजे त्याला धरतच नाही तुम्ही हिशोब. ती कर्ज आहे उरावर. अनेक प्रकारची कर्ज देशाची असतात. देशाच्या सुरक्षेविषयी काही धोरण ही माणसं तिथपर्यंत पाठवण्यासाठी जी तुम्ही मतदानाच्या माध्यमातून भूमिका पार पडता, ती भूमिका पार पाडताना तुम्हाला स्वतःचं विचार, स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे राजकीय साक्षरता किंवा स्वतःचं राजकीय जाणतेपण तुम्हाला स्वतःला जागा करावं लागतं. इथपर्यंत क्लिअर झालं? आता तुम्हाला थोडं सक्रिय व्हावं लागेल असं वाटतंय ना? आपल्याला हालचाल केली पाहिजे, आपण यात पुढे असलो पाहिजे. आता मग पुढे जायचं याच्यामध्ये, तर आधीच आमच्या गावात खडीवर पुढायला झाला. आता यात आपली अगरबत्ती कुठं लागायची प्रश्न असतोच. थोडा असतो ना? असतो का नाही? पण या जगामध्ये अशक्य काय आहे का? या जगात अशक्य काय आहे का? मग आपण एखादी गोष्ट त्याच्या जवळ न जाताच ती गोष्ट आपली नव्हेच असं कसं काय आपण करू शकतो? आपण जर एवढे शिकलो आहोत, सुशिक्षित आहोत, एवढ्या अनेक गोष्टींवरती आपण चौकात, गल्लीत, घरात आपल्या हक्काची माणसं जिथं असतात तिथं किती ताकदीनं बोलतो एखाद्या मुद्द्यावर, कुठलाही आपल्या आवडीचा असतो. मग आपण या मुद्द्यांवरती का बोलत नाही? किंवा आपण आता राजकारणात सक्रिय व्हायचं आहे, ह्याच्यावर आपल्यावर काय विश्वास नसतो? मग परिस्थिती नाही, आपलं कोणी डाळ शिजायची, आपण कुणाच्या मागे फिरायचं, आपलं कसं व्हायचं, हे प्रश्न आहेत, असायला पाहिजे, असतात. पण या प्रश्नाला उत्तर नाही असं अजिबात नाही. राजाराम बापूंच्या घरी कुठला राजकीय वारसा होता? बापू नव्हता ना? एका वारकरी कुटुंबामध्ये बापू 1920 चा जन्म, 1945 ला आपल्या एज्युकेशन सोसायटीची स्थापना, कासेगाव एज्युकेशन सोसायटी. देशाला स्वातंत्र्य पण होतं. LLB चं शिक्षण बापूंचं. ज्या बाबा तालुक्यामध्ये नदीकडेला काट्या घोड्याचं भांडण रोज असायचं, त्या पोरांच्या हातामध्ये पेन आणि पाटी द्यायचं स्वप्न हा माणूस बघतो. आणि पुढे एवढ्यावर संपत नाही हा संघर्ष. 1959 ला ज्यावेळेला काँग्रेसची दुर्दान झालेली होती, त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष पद येतं बापूंच्याकडे. आणि मग आता काय झाले पार्टीत? अशा परिस्थितीत बापूंच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद येतं. आणि त्यानंतर 1962 ला झालेल्या निवडणुकीमध्ये बापू 2 वर्ष राज्यभर फिरले. आणि त्यानंतर झालेल्या 2 वर्ष 62 निवडणुकीमध्ये काँग्रेस बहुमतानं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करतं. बापूंनी एक वाक्य प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेताना सांगितलं होतं की हे काम कठीण आहे, अवघड आहे, पण अशक्य अजिबात नाही. तोच वारसा जयंत पाटील साहेबांनी 2019 ला आपल्या पार्टीमध्ये, राष्ट्रवादी पार्टीचे एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. मी तुमच्यावर लादणार नाही, पण तुम्ही जरूर विचार करा. जे सत्य आहे, जे चांगलं आहे, त्याचा स्वीकार पण करा. 18-19 ला जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तत्कालीन सगळे एकत्र होते, सगळेच चालले होते निघून सत्तेच्या बाजूनी. आणि अशा प्रत्येकामध्ये जयंत पाटील साहेबांच्या पक्षाची धुरा आली. त्यानंतर 2019 मध्ये डायरेक्ट 30-40 वरून आमदार आपले 54-55 पर्यंत गेले आणि आपण सत्तेमध्ये सहभागी झालो. एखादं ध्येय उराशी बाळगल्यानंतर एखादं स्वप्न किंवा त्या स्वप्नाच्या पाठीमागे, त्या ध्येयाच्या पाठीमागे प्रामाणिकपणाने आपण काम करत राहिलो तर आपण यशापर्यंत पोहोचतोच. हा इतिहास आहे, अनेक नेत्यांचा आहे. आदरणीय R.R. पाटील साहेब इथं उदाहरण आहे. ज्या माणसाला 10वीची परीक्षा झाल्यानंतर कॉलेजला जाताना अंगावर घालायला कपडे नव्हती, मयत झालेल्या बापाच्या कपड्याचं गाठोडं वरती टाकलेलं होतं, त्यातच मोठा सदरा होता बापाचा, तो सदरा छोटा करून अशी कपडे घालणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झाला. का शक्य आहे? का फार जुना 100 वर्षाचा इतिहास आहे का? न त्या टाइम जरा वेगळं होतं सर, आता जरा वेगळं. आता काय वेगळं आहे? तुम्ही पण त्या पटीत तुमची पण बौद्धिक क्षमता वाढली ना, आता वाढली की नाही? चला ठीक आहे, आपल्याला काय ह्या माणसांच्या बरोबरीत उद्या बसता येईल असं नाही, पण आज सुरुवात केली पाहिजे ना. हत्ती आणि मुंगीची एक गोष्ट आहे, दोघांची स्पर्धा लागते चालण्याची.
मुंगी हत्तीला म्हणते तू माझ्यावर स्पर्धा. आता हत्ती म्हणतो काय वेडापणा, तू केवढी मी केवढा, कसं होणार आपल्या स्पर्धेचं, लावायचीच आहे मला तुझ्यावर. हत्ती बरोबर आता पण आपल्या हत्ती बरोबर स्पर्धा आहे. आणि मग ती मुंगी म्हणते चला स्पर्धेला सुरुवात. मुंगीने सुरुवात केली. हत्ती मात्र म्हणतोय चिलपाट आहे, कुठं जाणार आहे, माझी एका ढेंगत मी एक ढेंग द्यायला 1 तास लागेल. मुंगी चालतच राहिल्या ते ठरलेली लाईन आहे. मुंगी ढेंगापर्यंत गेली. हा म्हणतोय आपल्याला काय 2-3 ढेंगत आपण तिथवर जातो, जाऊ दे कुठं जाते दमू दे, आपला विषय पक्का आहे. झालं मुंगी तिथवर गेली तर हा म्हणतोय की मला शक्य आहे, सहज शक्य आहे मुंगीवर विजय मिळवणं. हा काय हालेच ना. मुंगीनं लाईन क्रॉस करायला काही सेकंद राहिले असताना त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. पण मुंगीनं जीवाच्या आकंतानं ती रेस पूर्ण केली आणि ती शर्यत जिंकली. का? तिनं सुरुवात केली. ह्याने सुरुवातच केली नव्हती. मग आपण मी जी तुम्हाला स्वप्न ध्येय सांगतोय की राजकारणामध्ये एक नेतृत्व तुमचं स्वतःच निर्माण होऊ शकतं, ते कधी आणि कसं होईल असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर त्याची तुम्ही सुरुवात करा. केली पाहिजे ना सुरुवात. आता सुरुवात करायला तर अडचण नसते कुठल्याही कामाची. पण सुदैवानं आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत. जिल्हा बँक आपल्याकडे आहे. एक उदाहरण सांगतो मी. आपल्या पार्टीमध्ये अजून सक्षम मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणारं नेतृत्व आपल्याकडे आहे. जिल्हा बँकेसारखी अतिशय सक्षम बँक आदरणीय मानसिंग भाऊंच्याकडे चेअरमन म्हणून काम करतायत. एवढी सक्षम इथं बसलेली सगळी मंडळी काम करतात. प्रत्येक तालुक्यात आपल्या विचारांचा आणि सत्तेच्या कुठल्याही क्षणी सत्तेला हात घालू शकतील इतकी विचारधारा मजबूत असणारी माणसं आहेत. अशी माणसं तुमच्या बरोबर असली तर तुम्हाला सुरुवात करायला काय अडचण. सुरुवात केली तर शक्य आहे. आणि तुम्ही म्हणाल नाही मला हे काय करायचं, पण तुमची किमान मगाशी मी सांगितलं की समाजाप्रती असणारी जिम्मेदारी जबाबदारी म्हणून तरी आपण त्याच्यामध्ये आलो पाहिजे. सत्तेच्या बाजूवर निवडणुका राहू दे, प्रत्येक वेळी निवडणूक लढवणाराच राजकीय नेता असतो, राजकीय कार्यकर्ता असं असतंय का? तुम्हाला माहिती का आता राज्यामध्ये निर्भयपणे युवकांच्या पुढे येणार कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ही एक भूमिका आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी एक उपक्रम आपण सगळ्या जिल्हाभर त्या ठिकाणी राबवतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे सुपुत्र सांगली जिल्हा भाजपचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबासाहेब मुळीक बापू, सरचिटणीस मान्य बाळासाहेबजी पाटील बापू, त्या ठिकाणी उपस्थित असणारे शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि सध्याचे शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय विखे नायकवडी सर, आता ज्यांनी स्वागत केलं ते आमचे सहकारी सुशांतजी देवकर, आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय संतोषजी जाधव सर, ज्येष्ठ नेते माणिकरावजी तात्या पाटील, संदीपजी मुळीक, नितीनजी दिवटे, आपल्या तालुक्याचे गेल्या महिन्यामध्ये नूतनच आपण युवकचे तालुका अध्यक्ष निवडकीचे मनोजजी चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वृत्तीच्या अध्यक्षा रमेशजी मोहिते आणि उपस्थित असणारे आपण सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय पवार साहेब व आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावरती निष्ठा ठेवून काम करणारे आपण सर्वच कार्यकर्ते. मी जसं सांगितलं की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला तालुक्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला एखादं शिबिर घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये पक्षामध्ये आपल्या अनेक अडचणी आली, काही लोक आपला पक्ष सुटून गेली आणि ह्या राजकीय परिस्थितीमध्ये, ह्या राजकीय घडामोडीमध्ये युवक आपल्या संगतीने असला पाहिजे, युवकांना एक योग्य पद्धतीचं मार्गदर्शन झालं पाहिजे ही एक भूमिका ठेवून आम्ही ह्या राज्य रक्षण युवा प्रशिक्षण या शिबिराचं आम्ही आयोजन केलं. आजचा पहिला कार्यक्रम आपल्या खानापूर तालुक्यामध्ये होता. आपण बघायला गेलं तर आपल्या तालुक्यामध्ये देखील काय राजकीय घडामोडी झाल्या. आपल्या तालुक्यामध्ये ज्यांच्या विचारानं किंवा ज्यांच्या आवडीनं म्हणून आपण जी पदं वाटली ते पदं वाटल्यानंतर काही लोक हे आपला पक्ष सोडून गेले. त्यात आपला अध्यक्ष गेला, बऱ्यापैकी कार्यकर्ते देखील आपली त्यांच्या समोर गेली.
त्याच्या सोबत गेली. परंतु येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक पक्षाची वाढ झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या पक्षावरती निष्ठेने काम करणारा तरुण हा पक्षाची विचारधारा म्हणून आपल्यासोबत बांधला गेला पाहिजे. आणि संघटनेची जशी वाढ होते त्या पद्धतीनं आपल्याला आता माहित आहे की आता राजकारण बदलले, आता संघटनेकडं जास्त लक्ष त्या निमित्तानं आले. आणि म्हणून संघटनेकडं जास्त लक्ष आल्यामुळं तो पक्ष, त्या पक्षाची वाटचाल, त्या पक्षाची विचारधारा या सगळ्यावरती लक्ष केंद्रित आताच्या काळामध्ये झाले. आणि असे चांगले कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि त्यांना एक योग्य पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. ही एक आमच्या सगळ्यांची त्या निमित्तानं भूमिका होती. आपल्या पक्षामध्ये अनेक अडचणी आल्या, परंतु आज राज्यभर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचे काही ठराविक कार्यकर्ते अजून आपल्याशी जोडले गेले. याच्या मागचं मुख्य कारण असं मला वाटतं की ज्या पद्धतीनं आपले नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, की संपूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी जे त्यांनी दौरे आखले, जे त्यांनी लोकांशी संपर्क केला, आज जरी आपल्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आपला पक्ष सोडून गेले किंवा आपला पक्ष घेऊन गेले म्हणतात काही हरकत नाही, अशी जरी परिस्थिती आता निर्माण झाली तरी देखील ठराविक कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते अजून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या पक्षाशी निगडीत आहेत. आणि म्हणून याचं सगळ्यात मोठं श्रेय हे निश्चितपणे आदरणीय जयंत पाटील साहेबांना जाते. आताची राजकीय, आता आपण बघतोय ह्या 2-3 महिन्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन लागलं. लोकसभेचं इलेक्शन तोंडावर आल्यापासून काही लोकांनी सर्वे या ठिकाणी काढले की ह्या महाराष्ट्रामध्ये 48 सीट ज्या आहेत त्या सीटामध्ये सगळ्यात जास्त कुणाचे खासदार त्या निमित्ताने निवडून येतील. सुरुवातीला एकनाथ शिंदेने बंड केला, त्याच्या आधी एक सर्वे काढला, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त संख्याबळ त्या ठिकाणी दिसत होती. त्यानंतर एकनाथ शिंदे तिकडे गेले, त्या लोकांची आकडेवारी संख्या ही तेवढीच राहिली. त्यानंतर आता अजित पवार तिकडे गेले, तरी देखील महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या खासदारांची संख्येबळ सर्वेनुसार काढणाऱ्या आकडेवारी जर आपण बघितली तर ही तेवढीच राहत्या. त्यातून एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात येते की लोकांची आत्ताची निवडणूक हे कुठल्या पक्षाच्या 2 पक्षामध्ये नाही, तर आत्ताची ही निवडणूक सर्वसामान्य लोक आणि केंद्र सरकार ह्याच्या विरोधात ही येणारी लोकसभेची निवडणूक म्हणा किंवा येणाऱ्या विधानसभेची निवडणूक म्हणा. कारण की लोकांच्या मध्ये खूप मोठ्या पद्धतीने लोक अस्वस्थ आहेत. लोक आता बोलायला लागले की कशा पद्धतीने आताची राजकीय वाटचाल चालल्या. आता सत्तेत असलेले पक्ष, सत्तेत असलेली लोक, सरकार जरी किती जरी ताकदीने सांगत असतील की हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, तरी वस्तुस्थिती निश्चितपणे तशी नाही. हे ईडीचा धाक दाखवून, बाकी केंद्रीय शासनाच्या अनेक योजनांच्या किंवा अनेक त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्या आमदारांना धाक दाखवून त्या ठिकाणी आमदार वळवण्याचं काम त्या निमित्ताने करण्यात आलंय. आणि निश्चितपणे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार हे अजिबात नाही. मागच्या महिन्यामध्ये राम मंदिरचं उद्घाटन त्या निमित्ताने झालं. आपण सगळी लोक हिंदू आहेत, ते मंदिर त्या ठिकाणी झालं, ही भूमिका आपल्या सगळ्यांची होती, आपल्या पक्षाची देखील होती. परंतु पक्ष म्हणून आपली भूमिका अशी होती की प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं जे उद्घाटन केलं त्याचं राजकारण झालं नाही पाहिजे. आजपर्यंत आपल्या देशात निश्चितपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हे आपण सगळ्यांनी निश्चितपणे या गोष्टीकडे लक्ष घेतलं पाहिजे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करता अजिबात कामा नये अशी भूमिका त्या निमित्तानं आपण या ठिकाणी मांडली पाहिजे. मध्ये तलाठी भरतीचा त्या ठिकाणी निकाल आला. आपल्या सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातल्या कष्टकरी गोरगरीब मुलं त्या ठिकाणी तलाठी भरतीची परीक्षा ही गेल्या 2, 3, 4 वर्षापासून त्या परीक्षेची प्रयत्न किंवा तयारी करत होते. त्या परीक्षेची तयारी केल्यानंतर त्याची फी भरायची, ते सगळं केल्यानंतर निकाल ज्यावेळी येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की 200 मार्काच्या पेपरमध्ये 220 आणि 230 हे गणित त्या मुलाला त्या ठिकाणी भेटलं. म्हणजे
पैकीपेक्षा जास्त जर त्या ठिकाणी गुण भेटत असतील तर आपण याच्याकडे विचार केला पाहिजे की कशा पद्धतीनं परीक्षा ही आजकालच्या काळामध्ये हे मॅनेज व्हायला लागले आणि म्हणून याकडे दुर्लक्ष करणं हे निश्चितपणे गरजेचं नाही. कारण की ती परीक्षा घेत होती TCS कंपनी, ही एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि ह्या प्रायव्हेट कंपनीला ह्या राज्य सरकारने ठेका दिला होता की तुम्ही ह्या पक्ष घ्या, ह्या परीक्षा घ्या, परीक्षेचा निकाल तुम्ही डिक्लेअर केला आणि त्याच्यापेक्षा सरकार काही हुतात्म्यांनी भगतसिंग बाबूगेनू असतील, हुतात्मा किसन अय्यर, नानक सिंग सारखी मंडळी असतील, जे क्रांतीश्वर नाना पाटलांनी इथं जे पॅरल गव्हर्नमेंट प्रति सरकार उभं केलं, 150 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आणि त्यांच्या बलिदानामधून, त्यांच्या त्यागामधून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हा देश एकसंघ कधीच नव्हता. आता जो हिंदू 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 आपण शब्द वापरतोय, ती सत्ता इथं कधीच कुणाच्या ताब्यामध्ये होती. काही प्रांतामध्ये नवाबांची सत्ता होती, काहींच्यामध्ये आणखी कोणाची दुसऱ्याची सत्ता होती. आपल्या सबंध देशाचा विचार केला तर इथं हिंदू राज्य किंवा हिंदू असं काही कुठेही परिस्थिती नव्हती. फक्त महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्याकडून सत्ता हस्तगत करण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे हा महाराष्ट्र त्याला फक्त अपवाद असलेला आपल्याला बघायला मिळतोय. विविध जाती, विविध धर्म, विविध पंथ, विविध भाषा असा आपला हा देश आहे. विविधतेनं नटलेला देश आहे आपला. विविधतेतून एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी, हे आपल्या लोकशाहीचं, हे आपल्या देशाचं मित्रांनो वैशिष्ट्य असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. तुम्हाला मी थोडंसं पाठीमागं घेऊन जाणार आहे. हा विचार आत्ता आपण करण्याची गरज आहे. 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधींची हत्या झाली. या देशामध्ये गांधी बॅरिस्टरचा डौलदार धागा परिधान करून या देशामध्ये आले आणि 40 कोटी त्यावेळी लोकसंख्या आपल्या देशाची होती. सबंध देशभर गांधी फिरले आणि गांधींनी बघितलं, गांधींना एक उघडनगडं सत्य त्यांच्या समोर आलं किंवा इथल्या आपल्या अंगभर वस्त्र देशातल्या नागरिकांना मिळत नाही, पोटभर खायला मिळत नाही, चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, तरुणांच्या हाताला काम नाही आहे आणि असा आपला थोडासा असा मागासला म्हणूया किंवा कंगाल देश आहे. जोपर्यंत इथल्या लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, अंगभर वस्त्र मिळत नाही, तोपर्यंत मी माझा बॅरिस्टरचा डौलदार धागा अंगावर घालणार नाही. तो डौलदार धागा त्यांनी काढून टाकला. फक्त एक कमरेभोवती पंचा गुंडाळला, हातात एक काठी घेतली आणि महात्मा गांधी विशेषतः संबंध आपल्या देशामध्ये काम करायला लागले. स्वातंत्र्यपूर्व काळातलं काम तुम्हाला माहिती आहे. म्हणजे गांधींसारखा आयुष्यभर अहिंसेचा पुकारा करणाऱ्या महात्म्याचा खून हिंसेनं कुणी केला, का केला, कशासाठी केला, हे आज विकृतपणे लोकांच्या समोर मांडलं जाते आणि त्याच शक्ती, त्याच प्रवृत्ती आज देशावर तशाच पद्धतीनं, म्हणजे मंदिर वही बनाएंगे ज्या मस्जिद आहे हे म्हणणं म्हणजे हा दहशतवाद आहे. जे दहशतवादाच्या नावानं बोंब मारण्याचं काम सातत्यानं करतायत. राष्ट्र प्रेम म्हणजे काय, म्हणजे त्या राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी जी मंडळी आपणाला सांगतायत, ही मंडळी अनादी काळापासून दहशतवादाचं समर्थन करणारी आणि स्वतः दहशतवाद या देशामध्ये फैलावणारी मंडळी आहेत. हे मित्रांनो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर पुकारा करणाऱ्या महात्म्याचा हिंसेनं खून झाला. ह्या महात्मा गांधींनी कधी शस्त्राचं समर्थन केलं नाही. म्हणजे भगतसिंग आणि बाबूगेनू यांच्या ज्या विचारधारा होती, ही विचारधारा अलग होती, पण एक अशी किमया या देशामध्ये केली की नुसतं एक आपल्या देशातल्या जनतेला त्यांनी सांगितलं करा किंवा मरा. म्हणजे 7, 8 आणि 9 ऑगस्ट गवालिया टँकवर जे अधिवेशन काँग्रेसचं भरलेलं होतं, त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी काय करा म्हणून सांगितलं नाही. भारतीयांना सांगितलं करा किंवा मरा आणि ब्रिटिशांना सांगितलं क्विट इंडिया, छोडो भारत, चालते व्हा, एवढंच सांगितलं आणि सबंध 40 कोटी जनतेनं महात्मा गांधींचं नेतृत्व स्वीकारण्याचं काम केलेलं होतं. मित्रांनो, या देशाचं दुर्दैव आहे की खरा इतिहास पुसला जातोय. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जे काही योद्धे होते, लढवय्ये होते, गांधीजींच्या नेतृत्वाखाली ज्यांनी काम केलं, तो खरा इतिहास बाजूला टाकून आज ज्यांनी माफीनामा लिहून दिला, आज ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठेही भागीदारी केली नाही, ते आज आपल्या समोर देशभक्त म्हणून मिरवताना आपल्याला बघायला मिळत आहे.
आणि ते आपल्याला बघावं लागतंय. हे मित्रांनो आजच्या तरुण पिढीचं आपल्या सगळ्यांचं आणि देशवासियांचं दुर्दैव असलेलं आपल्याला मित्रांनो बघायला मिळतंय. 30 जानेवारी 48ला महात्मा गांधींचा खून झाला. काय सांगितली कारण? 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यावे लागले. काय सांगितलं कारण? मुस्लिमांचं लांबून चालन महात्मा गांधी करत होते म्हणून. काय सांगितलं कारण? महात्मा गांधी देशाच्या फाळणीला कारणीभूत होते म्हणून सांगितलं. मित्रांनो ही सगळी कारणं निखलास खोटी, लबाड, ढोंगी असलेली आपल्याला बघायला मिळतात. 30 जानेवारी 48ला महात्मा गांधींना नथुराम गोडसे नावाच्या कोकणस्थ ब्राह्मणानं स्वतःची सुनता केली. डोक्यावर मुस्लिम टोपी घातली, लुंगी लावली आणि महात्मा गांधी प्रार्थनेला जात असताना वळ्या घातल्या. त्याच्याही अगोदर 7 वेळा महात्मा गांधींच्यावर खुनी हल्ला झालेला होता. 1934ला पहिला खुनी हल्ला पुण्यामध्ये आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींना स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेलं होतं. गांधी संध्याकाळच्या वेळेला असे त्या आगा खान पॅलेसच्या आवारामध्ये फिरत होते, गिरट्या मारत होते. त्यावेळी गांधीजींच्यावर बॉम्ब फिरकावला. तो बॉम्ब दुर्दैवानं त्या कंपाऊंडच्या तिथं पडला. गांधीजींना इजा झाली. 1934 साली फाळणीचा प्रश्न होता. 1934 साली 55 कोटी देण्याचा प्रश्न होता. 1948 साली 34 साली मुस्लिमांच्या लांबून चालण्याचा कसलाच प्रश्न होता. मग गांधींच्यावर का त्यावेळी हल्ला करण्याचा प्रयत्न केला? गांधी एकदा पाचगणीला आलेले होते इथं आपली महाबळेश्वर पाचगणीला. आणि त्या महाबळेश्वर पाचगणीमध्ये गांधीजी असताना तिथे एक वेळ गांधीजींच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये एक वेळ हल्ला करण्याचा, रेल्वेमध्ये एक वेळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे 30 जानेवारी 48च्या अगोदर या मंडळींनी जवळजवळ 7 वेळा महात्मा गांधींचा म्हणजे महात्मा गांधी वाचले हे आपल्या सगळ्या देशवासियांचं सुदैव होतं त्याच्या अगोदर. आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्याला एकच मनामध्ये खंत होती की गांधीजींच्या नेतृत्वाखाली सगळा बहुजन समाज इथला उठलेला आहे आणि तो सगळा एकसंघ झालेला आहे. आणि मग आता आमचं काय होणार? आमची सगळी लीडर्स नेतृत्वातला अडथळा, त्यांच्या पुढारीपणातला अडथळा गांधी ठरत होते. आणि म्हणून ज्या प्रवृत्तीने गांधीला गोळ्या घातल्या तीच प्रवृत्ती आज देशप्रेमाचा बुरखा घेऊन आपल्या समोर आलेली आहे. हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही, हे जोपर्यंत आपण ध्यानात घेत नाही, तोपर्यंत आजचा युवा जो आहे तो व्हॉट्सअप आणि फेसबुक, इंस्टाग्राम ही जी युनिव्हर्सिटी आपण म्हणतो खोट्या नाट्या बातम्या जे पसरवण्याचं काम करताय आणि त्याच्यामधून लोकांची माती भडकवण्याचं काम, लोकांना धार्मिक बनवण्याचं काम, लोकांना धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम, लोकांना मुख्य प्रश्नापासून आपलं दुःख काय आहे, आपलं दारिद्र्य काय आहे, आपला कर्जबाजारीपणा का वाढतोय, इथं उद्योगधंदे का वाढत नाहीत, हाताला काम का मिळत नाही, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव का मिळत नाहीये, मग आज कोणतरी फुकट मिळणाऱ्या रेशनची वाट बघत बसतोय, 2000 कधी येणार म्हणून मिळण्याच्या वाट बघतोय. तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट जाता जाता सांगतो. RSSचे जे संस्थापक, RSS म्हणजे माहिती आहे ना बाळा तुला? RSS म्हणजे काय? नाही, तू आता युतीचे अध्यक्ष आहेस ना. मग RSS म्हणजे RSSचा लॉंग फॉर्म काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ही जी यांची फादर बॉडी आहे, फादर संघटना आहे, गुरु संघटना आहे. त्या संघटनेचे संस्थापक गोळवळकर गुरुजी म्हणून होते. त्याने एका पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलेलं आहे? तुम्हाला ज्या वेळेला सत्ता मिळेल त्यावेळी या देशातली सगळी, पहिल्यांदा सत्ता मिळाल्याबरोबर काय करा तर या देशातली सगळी जी संपत्ती आहे, सगळे जे उद्योग असतील त्यांच्या मालकीची जी संपत्ती आहे, कुणाच्या? सरकारच्या मालकीची संपत्ती फक्त या देशातल्या अत्यंत विश्वासू 2-3 पुंजीपतींच्या हातामध्ये द्या. आता कुणाच्या हातामध्ये सत्ता चाललेली आहे सगळी? एअर इंडिया कुणाकडे गेलं? अदानी. रेल्वेचा काही भाग विकायला लागलेला आहे. म्हणजे या देशातली जी सरकारी मालकीच्या कंपन्या असतील त्या 2-3 विश्वासू पुंजीपतींच्या हातामध्ये द्या आणि मग या सगळ्यांचं केंद्रीकरण करा. म्हणजे काही मूठभर लोक धनिक करा आणि 95% भिकारी झाली पाहिजे. पिढ्यानपिढ्या तुमच्या हातातली सत्ता जाणार नाही, ही त्यांची फिलॉसॉफी होती. 100% त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मित्रांनो आज आपल्या देशामध्ये चाललेलं आपल्याला बघायला मिळतंय. आपण खऱ्या अर्थानं जर छत्रपती शिवरायांचे भक्त असो, आता कालच शिवजयंती झालेली आहे. आज आमचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृती दिन आहे, त्यांचा आठवण दिवस आहे. आजच्याच दिवशी याच ज्यांनी गांधींना ज्यांनी मारलं त्यांनी
इथं आमच्या जे अनितचं काम करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या केली, त्यांनीच आमच्या कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या केली, त्यानेच तिकडे कलबुर्गीला गोळ्या घालण्याचं काम करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे गांधी गेले, कलबुर्गी गेले, दाभोळकर गेले, आमचे कॉम्रेड पानसरे गेले, पण त्यांचे विचार मरत नसतात हे या दहशतवादी मंडळींना माहिती नाही. विचार हे पुढे चालूच राहत असतात. एक गांधी का मरत नाही नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचा. तर हे गांधी का मरत नाही, कारण गांधी आज यांचे जे आदर्श आहेत, मी आता जे नाव घेतलं ते आदर्श, कुठं तुम्हाला पुतळा बघायला मिळणार नाही, पण गांधीजींचा पुतळा जगामधल्या 125 देशांच्या मध्ये गांधीजींचा पुतळा बघायला मिळतो. आणि मग त्या गांधी नेहरूंनी स्थापन केलेली जी 1885 साली शूम नावाच्या गोऱ्या साहेबानं ज्या काँग्रेसचा स्थापना केली 85 साली, ती काँग्रेस आले किती गेले किती, पवार साहेब जे आपलं नेतृत्व आहे काँग्रेसच्या पठडीमध्ये त्या विचारधारेमध्ये वाढलेलं नेतृत्व, त्यांनी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली, पण विचारधारा काही त्यांनी बदललेली नाही. आपण नेहमी म्हणतो की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, समतेचं न्यायाचं राज्य आणणारा राजा, तो त्यांनी संकुचित करण्याचं काम मध्यंतरीच्या काळामध्ये केलं. म्हणजे शिवरायांचे विचार गो ब्राह्मण प्रतिपालक असं कुठेही नाही आहे असं त्यांनी सांगितलं. गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारा शिवाजी, हे खरं आहे का? हे खरं नाही आहे. रयतेचं राज्य स्थापन करण्याचं काम केलेलं होतं. कुठल्याही जाती धर्मामध्ये, मग आता आपल्यातलेच काही सरदार तिकडं त्या राज्याचा पाटील शिवाजीच्या विरोधामध्ये होता, नाईक निंबाळकर शिवाजींच्या विरोधामध्ये काम करण्याचं काम करत होते. मग हिंदूच आपण म्हणलं, म्हणजे हिंदू म्हणजे खरं तर हा प्रदेशवाचक शब्द आहे. सिंधूच्या खोऱ्यामध्ये राहणारे हिंदू त्यावेळी स ऐवजी ह चा उच्चार करत होते, म्हणून सिंधू ऐवजी हिंदू हा प्रदेशवाचक शब्द आलेला आहे. आणि मग आता कसं ब्राह्मणांचं राज्य कसं म्हणायचं, म्हणून त्यांनी हिंदू हे गोंड शब्द घेतला आणि साळी माळी तेली गोष्टी धनगर महार मांग चांभार वार सुतार कुणबी इथला मराठा आपण ज्याला म्हणतोय, म्हणजे आपली डॉमिनंट जात महाराष्ट्रातली जरा प्रभावी, ही प्रभावी जात आता काय काय दिवे लावते बघा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं. गुलाल तिकडे चांग भरा, चला जाऊ दे, सगळं संपलं. पक्ष निष्ठा नेते हे आपण जे समजून घ्यायला पाहिजे ते खरं आता युवकांनी आपण समजून घ्यायला पाहिजे. शिवाजी इतकं म्हणजे छोटं आपल्या पश्चिम विभागामध्ये एवढं मोठं सामर्थ्य कमी वयामध्ये जे केलं ते कोण, सगळे प्रस्थापित त्यांच्या विरोधामध्ये होते. राजा म्हणून ज्यावेळी राज्याभिषेकाला उभे राहिले त्यावेळी शिवाजींना यांनीच विरोध केला. कुठले म्हणले, परशुरामानं पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय केली आणि इथं आता क्षत्रिय नाही आणि त्यामुळे तू शूद्र आहेस, तुझा राज्याभिषेक करता येणार नाही. तिकडं 2-2.5 लाख सोन्याच्या होना देऊन गागा भट्टाला काशीवरनं आणला. गागा भट्ट तिथं राज्याभिषेक केला, तिथलं हवामान रायगडवरलं काही मानवलं नाही, ते तिथंच निधन झालं. पुन्हा इथल्या सगळ्यांनी कोल्हेकुई केली की गागा भट्टानं अधर्म केला म्हणून गागा भट्ट नरकात गेला. हा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. खरा इतिहास आज तरुणांच्या समोर, विशेषतः युवा पिढीसमोर आपल्याला आणावा लागेल, त्यांना सांगावं लागेल, त्यांना उजळणी करावं लागेल. आपल्याला जर पुढच्या पिढ्या ही लहान मुलं आपल्या समोर काही बसलेले आहेत, यांना जर पुढची पिढी सुखा समाधानाची जर यायची असेल तर मित्रांनो आपलं संविधान टिकलं पाहिजे. जे डॉक्टर स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.